नमस्कार. व्हॉट्सअपवर नेहमीच छान छान गोष्टी येत असतात, पण त्याचा लेखक कोण हे माहीत नसतं. त्यामुळे त्यांचं नाव घेणं, कृतज्ञता व्यक्त करणं शक्य होत नाही. ही एक अशीच कथा, दुपटा. रंगगंधच्या रसिकांसाठी मी डॉक्टर मीनाक्षी करंबेळकर सादर करीत आहे. दुपटा. मी एक डिलिव्हरी बॉय आहे. संध्याकाळची शिफ्ट माझी रोजची. त्या दिवशी रात्री सुमारे 9च्या सुमारास शेवटची ऑर्डर घेतली. रेस्टॉरंटमधून पॅकेट घेताना लक्षात आलं, छोटीशी ऑर्डर, साधी खिचडी, दही आणि 2 केळी. पत्ता शहरातल्या जुन्या भागातला. जुनाट इमारत, 3रा मजला. दाराची बेल वाजवली. दरवाजा उघडला एका वृद्ध माऊलीने. पांढरे केस, थरथरणारे हात, जाड काचा असलेला चष्मा. चेहऱ्यावर थकवा होता, पण आवाजात मायेची गोडी. बाळा, आत ठेव ना. हात थरथरतात. मी जेवण टेबलावर ठेवलं. निघणार होतो, तेवढ्यात ती म्हणाली, 2 मिनिटं बसशील का? एकटं खायला बरं वाटत नाही रे. घड्याळ पाहिलं. शिफ्ट संपली होती. थकलो होतो, पण कळलं नाही का. मी बसलो. घरात शांतता. भिंतीवर जुनं घड्याळ टिकटिक करत होतं. एका कोपऱ्यात देवाचं छोटं चित्र आणि समोरच्या भिंतीवर आठवणींचे फोटो. तिने खिचडीची प्लेट उघडली. हळूहळू खायला सुरुवात केली. 2 घासानंतर माझ्याकडे हसून बघत म्हणाली, बाळा, मी रोज बाहेरचं मागवत नाही. आज फक्त माणसाचा आवाज ऐकावा म्हणून. मी शांत. तिनं फोटो दाखवला. हे माझे मिस्टर. रेल्वेत होते. 5 वर्षापूर्वी गेले. दुसरा फोटो. हा माझा मुलगा. कॅनडात असतो. खूप छान आहे. दर महिन्याला पैसे पाठवतो. क्षणभर थांबली. डोळ्यात पाणी दाटलं. फक्त वेळे पाठवत नाही. घड्याळाची टिकटिक अचानक मोठी वाटायला लागली. ती पुढे म्हणाली, ही माझी मुलगी. बेंगळूरमध्ये असते. तिच्या जगात खुश असते. असायलाच हवी. मुलं उडाली नाहीत तर वाढवण्याचा अर्थ काय? आवाज तुटत होता, पण चेहऱ्यावर तक्रार नव्हती, फक्त रिकामेपण. तिनं विचारलं, तुझी आई आहे का? हो. दररोज फोन करतोस तिला? मी गप्प. खरं तर मी दिवसेंदिवस फोन करायचं नाही. काम, थकवा, उद्या करू म्हणत पुढे ढकलत राहायचो. तिने माझं मौन ओळखलं. हळूच म्हणाली, आई बाप पैसे मोजत नाहीत बाळा, ते आवाज मोजतात. मनात काहीतरी तुटलं. जेवण संपलं. तिनं पाणी प्यायलं. पर्समधून 500 रुपये काढून माझ्याकडे दिले. ही टीप नाही, त्या अर्ध्या तासाची किंमत आहे, जेव्हा तू मला एकटं खाऊ दिलंच नाहीस. मी नकार दिला. नको आई, मी घेऊ शकत नाही. ती हसली. घे. आज तू जेवण नाही दिलंस, सोबत दिलीस. मी पैसे घेतले, पण खिशात ठेवले नाही. हातातच घट्ट धरून ठेवले. निघताना ती म्हणाली, आणि हो, आज घरी जाऊन आईला नक्की फोन कर. त्या रात्री मी बाईक सुरू केली नाही. सर्वात आधी आईला फोन केला. तिथून आवाज आला, हा काय रे, अचानक फोन? सगळं ठीक आहे ना? ते ऐकताच गळा दाटून आला. मी म्हणालो, हो आई, फक्त तुझा आवाज ऐकायचा होता. क्षणभर शांतता. मग आईचा प्रश्न, जेवलास का?
आणि मी रस्त्यावर उभा राहून रडलो. त्या दिवसानंतर मी रोज आईला फोन करायला लागलो. आणि डिलिव्हरी ती फक्त ऑर्डर राहिली नाही. काही घरांना औषध लागतं, काहींना एकटेपणातून सुटका, काहींना प्रतीक्षेचा शेवट आणि काहींना फक्त आवाज. आता दार उघडलं की मी घाई करत नाही. चेहरा बघतो, आवाज ऐकतो, कधी विचारतो, बाकी सगळं ठीक ना? बहुतेक जण हो म्हणतात, काही हसतात आणि काही चेहरे सांगतात, आज दिवसभर कोणाशीच बोललेलो नाही. 2 महिन्यांनी पुन्हा त्याच पत्त्याची ऑर्डर आली. मी धावत गेलो, दार उघडलं, पण ती नव्हती. शेजारच्या काकूंनी शांतपणे सांगितलं, आई गेल्या मागच्या आठवड्यात. काही क्षण तसाच उभा राहील, हात रिकामे, पण मनात काहीतरी कोसळलं. त्या काकूंनी एक लिफाफा दिला. तुझ्यासाठी ठेवून गेल्यात. कापऱ्या हाताने उघडलं. आत 500 रुपये आणि एक चिठ्ठी. बाळा, हे वाचत असशील तर मी गेले आहे. त्या दिवशी माझ्यासोबत बसलास, धन्यवाद. तू मला अन्न नाही दिलंस, सन्मान दिलास. आणि हो, आईला फोन करत राहा. आई, आज तेही 500 रुपये माझ्या बॅगेत आतल्या खिशात आहेत. मी ते खर्च केले नाही, कारण त्या रात्री मला कळलं, प्रत्येक दारामागे ग्राहक नसतो. कधी आई असते, कधी प्रतीक्षा आणि कधी शेवटची भेट. सगळे आपण भुकेले असतो. कुणाला अन्नाची भूक, कुणाला औषधाची आणि कुणाला 2 क्षणांच्या सोबतीची. माणसाला नेहमी पैशाची डिलिव्हरी लागत नाही. कधी कधी उपस्थितीची डिलिव्हरी सुद्धा पुरेशी असते. कथा संपली, पण मनातली जडता मात्र कमी झाली नव्हती. वृद्धत्व आणि एकटेपण हे जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा आयुष्य फार कठीण होतं. तर मंडळी, आजपासून तुम्ही कोणा एकट्याला आवर्जून वेळ देऊन दुकटा करणार ना? धन्यवाद.